नवनाथ महाराज की जय। श्री सद्गुरु संत कैकाडीश्वर महाराज की जय। ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो जी गुरुराया। भवच्छेदका पळवी माया, श्री ज्ञानेश्वरा सदय हृदया मम किंचित नाम मिरविशी। अगा हे ज्ञान दिवटी आम्हा साधका, जे दिठी मिरवला हेशी पूर्ण कोटी हितकारक महाराजा। तरी मागिले अध्यायी कथन, विधियुक्त वीरभद्र केला प्रसन्न। आणि स्वर्गवासाते भोगुण, महिलागी मच्छिंद्र उतरला। आणि वज्रवाटिके वज्र भगवती, तोषविले स्नाना प्रती। उष्णोदकी भोगावती, जगा माझी मिरविली। या परी द्वारका करुणी तीर्थ, गोमती स्नाना विधी यथार्थ। करुणिया द्वारकानाथ, प्रसन्न चित्ती आगळा। त्यावर आला अयोध्येशी, तरी श्रोत्या कथा परेशी। स्नान करुणी शर्युतिराशी, रामदर्शना जातशी। तो पाशुपतरावतया ग्रामी, रामवंशात पराक्रमी। तो देवालयी पूजे लागुनी, आला होता संभारे। अपार सैन्य जे भोवती, आसदनी तुरंगणे राबती। छत्र चामरे कळस दीप्ती, लाजविती भानुते। वाजी गजयांची रंगानिक, तेही चपळ लोलिक। वाताकृती लक्षेक, तया भोवते फिरताती। सकळवाजी शृंगारयुक्त, जडित पाखरा टकवत। रत्नकोंदणे हार लकलकित, की नक्षत्रमणी मिरविले। त्यातही झळकत झालरे युक्त, गुणी ओविले अपार मुक्त। कोणी विरावत गंगावत, शुभ्र तेजी मिरविले। ग्रीवे माळा रत्नवती, हाटकाशी जे ढाळ देती। रत्न नोहे ते जग बसते, समो लागी मिरवला। पदी पैंजण ऋण झुणती, की वीरांची वीरश्री वाचे वदती। की शत्रुघ्नींच्या अपार पंक्ती, ब्रिद म्हणती विभांडू। ऐश्या परी वाजी ते हौशी, की चिंतिल्या ठाये धाविती वास। अतिवात चपळ गतीस, सरसर म्हणती माघारा। अगा ते वाजी न म्हणू महींचे, की इंदू बंधुरत्न उदधीचे। विशाल शुक्तिका पत्र अब्धीचे, मुक्त करुणी आणले ते। वाचक नीती विकासनी अवनी, हत्ती मिरवती पुतने लागुनी। विशाळ गंड स्थळ दंतकंदनी, चुडे सुवर्ण मिरविले। हाटक व्यक्त त्या भूषण, हौदे अंबरिया दैदीप्यमान। की पृतनामयीचे नग, ते पूर्ण भावनी ऐसे पाहे का। पार सैन्य बहुसंभार, पाहता उचलिले जे गिरीवर। की पर्वत माथा तरो शृंगार, तैशा पताका राजपृष्ठी। एकाहून एकाधिक महारथी, ते युद्ध कामुक
10 शस्त्र रायासवे, युद्ध कामुक मिरविती परियुद्ध शास्त्री चतुर सुगम, की परशक्ती सदेती दम, ऐशे प्रतापी पीक स्तोम. इंद्र सुखागळे की पायींचे पाय दळ अपार, वस्त्राभरणे मंडिताकार, छडीदाराने चोपदार, जासुद हलकारे मिरविती, हेमभूषणी मुक्तमाळा, सकळ पायिका झळकती गळा, जडित रत्ने अति तेजाळा, हेमालंकार करकमळी, दाही अंगुळी मुद्रिका गहन, हेम मुक्ते ते मिरविती श्रवण, पाहते पणी रानिवपण, बार पडेल लोकाते, असो ऐशी अपार संपती, मिरवला पाशुपतायोध्यापती, ते सकळ दाटी देवळा भोवती, राजिराजिने मिरविली, त्यात श्रीराम दर्शना कारण, जात झाला योगुंद्रमा, परी ते द्वारपाळ परम नाथ लागी बोलत, परम पाप संचल्यात तुंबळ, तेव्हा मिरवे द्वारपाळ, प्रथम धर्मा लागी काळ, अधर्म परी मिरवितशी, त्या धर्मद्वारीचे म्हणती श्वान, ते द्वारपाळ द्वार रक्षण, आपण बुडून यजमान, बुडू पाहते निश्चये, नष्ट जाता समोर, कदा न म्हणती लहान थोर, न भीड चित्ती परमनिष्ठुर, वाचे कठोर बोलती, सप्त जन्म तस्कर नीती, शतब्रह्मत्या जया घडती, तेव्हा तो पावे द्वारपाळ क्षिती, धर्मविनाश रायाचा, ऐशे परी द्वारपाळ, राजद्वारे असती सकळ, मच्छिंद्र जाता होता वेळ, हटकुनी डंब केली असे, तीव्र वाचे बोलती वचन, म्हणती कान फाडून बुद्धिहीन, कोठे जाशी तातडीने, मती मंदा हे मूर्खा, हे भ्रष्टा तुते कैसे कळेना, किरावाला हे दर्शना, त्यात तू जाशी बुद्धिहीना, सरपरता माघारा, ऐशे म्हणून निष्ठुर वचन हाती, लोटिले मच्छिंद्रनाथा प्रती, येणे करुणे परमचित्ते, विक्षेपाते पावला, परी तो सर्वज्ञ संतापाशी, विवेकारगळा घाली त्याशी, तो म्हणे सेवकाशी, संवाद करीने विहित नवे, पती स्वाधीन पतिव्रता, के पात्र सोयी वाहे सरिता, देवी बुद्धी तरुणी पाशुपता, सेवक सेवा भानिते, की सुई मागे गुंतो जाता, की मित्रा मागे रश्मिता, तदनुबुद्धी पाशुपता, सेवक सेवा भानिते, की रत्ना मागे सकळ कळा, माऊली सवे आव्हानू बाळा, तदबुद्धी अयोध्या नृपाळा, सेवक सेवा भानिते, की रत्ना मागे सकळ कळा, माऊली सवे आव्हानू बाळा, तदुन बुद्धी अयोध्या नृपाळा,
सेवक सेवा वानिती के माळे मळ्याचा योजुनी पंथ संयुक्त मुळे उदकाता तदनु बुद्धी पाशुपत सेवक सेवा वानिती ऐशे शब्दा सद्गुणवाणी बोधी सकळा वेक खाणी बंधनी निर्मुनी विक्षेप मनाचे चरणी घालिता झाला महाराज परी बुद्धी प्रकरण आणि सुचले तया कारण की सेवका ते काय बोलून शिक्षा देऊ राजा ते एक करावा राटिता संपूर्ण सेवका दाटे व्यथा जेवी गवसने मित्रा घालिता रश्म्या तुळती सहजची शरीरी कोठे घालिता घाय परी सर्वोपरी दुःख होय तदनु शिक्षा योजिता राया दुःख मिरवे पृतनेते ऐसे योजुनी मच्छिंद्रनाथ भस्मचिमुठी कवळी होता स्पर्शशास्त्र मंत्र प्रयुक्ता रामनामी जल्पला एरे कळे पाशुपत देवा बद्वांजुळी होणे प्रणत रामा सन्मुख दंडवत महे मस्तक ठेवितसे तो स्पर्श मग येऊन निकट करिता झाला अंगी झगट जगट होता महिपाट बाळा सहज झालीशी राव उठो पाहे क्षणी परी सदृढ युक्त न सोडी मेदिनी बाळपदादी उभयपणी महियुक्त झाली ती करिता यत्न बहुता परी परिभक्त नोहे कदा धरित्री बहुश्रमला नाना परी उपाय काही चालेना मग बोलावणे सेवक मंत्री वृत्तांत झाल्या परी म्हणे कदान सोडी धरित्री वृत्तांत सांगे झाल्या परी म्हणे कदान सोडी धरित्री व्यक्त झाली सर्वस्वी परी मंत्री बुद्धिमंत एकदाची तेव्हा बाहेर येत सेवका पुशेरळी मात कोणे कोणा ते झाली का मनात म्हणे कोणी जती आला असेल नगराप्रती गांजिला असेल राजदूते म्हणून क्षोभला असेल तो मग त्या ते क्षोभ न येता क्षोभवरिला श्री भगवंता तयाचे साधू जगी छळिता क्रोध नावरे देवाशी मही श्रेष्ठ तो अत्री नंदन परिउगेची क्षोभ उन्या पुले म्हण श्री अंब ऋषीचे केले छळन तरी न साहे दैवते तेने सुदर्शन लावणे पाठी गर्भ सोशी आपण जगजेठी तस्मात भक्त गांजल्या पाठी कदा न राहावे देवा ते भजने प्रेमा प्रल्हाद बाळा परमावडे तमाल निळा दानवे गांजता उता वेळा कोरडे काष्टी प्रगटला धर्म हवने मंडूक बाळ तपोदकी केले शीतळ तस्मात संकटी भक्त प्रेमळ कदा न राहावे देवा ते रणी होता कडकडाट बहुत पक्षी जोडा बाळे टाकून जात बाळकांनी स्मरता रमानाथ घरी घंटा टाकी तयावरी पारदी पक्षी प्राणहरणी व्याळ रूप झाले चक्रपाणी तस्मात दासाचा छळ कोणी कदा काळी करू नये जळी पदाते नक्र ओढी स्मरता धावला अतितातडी
सुदर्शन प्रेरुणे घाले उडे निजदासा रक्षावया. याची नीती कोणी दुती गांजली असेल हरिभक्ती. म्हणून लोभे सायक हाती हरिणेवरीला असेल की. ऐशी भावना नुने चित्ती शोध करीतसे पृतने प्रती. शोध शोधिता द्वारा निगुती वृत्तांत तो प्रविष्ट झाला. मंत्री वृत्तांत ऐकुणे काने शोधुने काढे मच्छिंद्र मुनी. धन्य मंत्री तो शोध प्रकरणे अर्थ पै शून्य निवडिता. अहो तो मंत्री नो हे मोहरा विषची घेऊनी सांडे रुधिरा. की चिंतामणी राज अधिरा राज चिंता हरणार्थ. तन्याये ते सुघड करणी त्वरे लागला मच्छिंद्र चरणी. मग म्हणे महाराजा औंदार्यपणी कृपादान उपावे. तुम्ही संतते स्नेहभरित पूर्ण शांतीचे भांडार युक्त. औंदर्य सांगता औंदर्य सांगता. औंदर्य सांगता नाही मित अपराध क्षमा करावा. मेघ जरी उदार म्हणावा तोही समता न करे संत भावा. मेघ विसरे दातृत्वत्व भावा तेवी संत नोहे तो. जरी परिसाचे उपमा देऊ तो लोहा तेची देत हाटक भाऊ. इतर धातोशी होत परिभव न चाले शक्ती तयाची. कल्पतरू जरी करावा समान शुभाशुभ दावी रत्न तेवी नोहे संतजन. शुभचिन्हेची वांछिती ऐशे बोलता मच्छिंद्रनाथ. प्रसन्न झाले स्वचित्तांत क्रोधावरुणे होता शांत. प्रसाद देऊ म्हणतसे मग करे कवळुने भस्मची मोठी. विभक्तास्त्र मंत्रपोटी कविराज जल्पता होती. दराची मोठी सोडितसे राव उठुने बैश धरित्रे. वेगी पाचारी तसे सोहित मंत्रे सवेचे उणे झडकरी. दुती राजा ज्ञान निवेदिले पत्रिके बोलावणे निकटदूत. विचारुणे घेतो राजक्षेमात तव ते शुभवार्ता सांगत. कल्याण राजा विराजला मग मच्छिंद्राचा धनुने पाणी. मंत्री नेत तया लागुणे प्रवेश होता तये क्षणी. वृत्तांतराया ते निवेदिला राये ऐकुने सकळ वृत्तांत. मच्छिंद्र चरणे भाळ अर्पित अति गौरवे स्नेह भरित. नाम पुसे तया प्रती हे रे म्हणे नरेंद्र पाळा. मज मच्छिंद्र म्हणती तानुल्या बाळा. राये ऐकुने वृत्तांत सकळा मच्छिंद्र चरणी प्रेरितसे. पूर्वी मच्छिंद्र कृतिरत्न साठवले श्रवणा कारणे.
तेने करुणे दर्शन भूषण स्वीकारवयासी पाहतसे. ऐशीच्या अब्धी पाठी तो मच्छिंद्र चंद्र देखिला दृष्टी. मग परममणी आनंद दाटी चित्रपात्रे हे लाविली. मग सुखासने सिद्ध करुण राजाने मच्छिंद्राचा हात धरून आपुले सभास्थानी नेऊन कनकासनी बैसविला. षोडशोपचारे पूजून अर्पिता झाला तन मन धन. वरी परमादरे भक्तिरत्न मच्छिंद्रनाथ ओपितसे. सदा सर्वदा आसनी शयनी गगने भोजने जोडुनी पाणी. निरंतर उभा शेवे लागुनी अन्य काही सुचेना. ऐशिया भक्तीचा पाहता पाठ मच्छिंद्र कृपेचा लोटला लोट. म्हणे कोण नरेंद्र कामना लोट कवन चित्ते दाटतसे. हेरू म्हणे जी योग द्रुमा आम्ही सूर्यवंशी पाशुपतनामा. रामावलाद कुश पत्नी धामा अवलाद देहसे हा. तरी वडील माझा विजयी ध्वज श्रीरामावतरे तेजा पुंज. माते भेटवे महाराजा मित्रकुळाचा टिळक जो. हे रे म्हणे रे भावुका दिठी आता करीतो तयाची भेटी. मग सभे बाहेर तपो जेठी राया घेऊन येतसे. उभा राहून राजांगणी दुम्रास्त्रमंत्र जल्पे खाणी. भस्मची मोठी संजीवनी अर्कावरी प्रेरितसे. तेने ध्रुव खगमंडळ संपूर्ण द्रुमे करुणे गेले गगन. दिशा सार्क संपूर्ण झाकोळून पे गेला. धुम्रास्त्राने भरले नयन नेत्र पुष्तसे सारथी अरुण. धुम्र संचरोने मुखा कारण कासाविस होतसे. ते पाहुने सविता राज मने अस्त्रविद्ये धुम्र विराजे. क्षत्रिय कुळातील नरेंद्र ओजे तेथे प्रेरिली ही विद्या. मग तो महाराज जगलोचन कवळुनी सायका चढवुनी गुण. वायुअस्त्र शरनिर्मुन सोडिता झाला महाराजा. तव तो शरप्रतापवंत लवकर प्रगटवी स्थावर मारुत. तेने मंदराचळ पर्वत हालू पाती डगडगा. गगनापासून मही पर्यंत प्रगट झाला प्रळयवात. करू तरुंच बळुने नभी भ्रमत पक्षी जेवी भूगोला ते. आईसा वात होता प्रगट धुम्रे फुटला दिशा पाट. सदना लागे निर्मळ वाटे गमन करिता येईना. ते पाहुणे योग द्रुम जल्पता झाला अस्त्र उत्तम. ते पर्वतास्त्र विशाळ प्रकाम आड झाले रथाते. विशाळपणे सांगू की तुले की मंदराचळची दुजे उगवले. तेने मार्ग कुंठित झाले वातचक्राचे महाराजा. मग ते अस्त्री नारायण पर्वत पाहता विशाळपणे. मग वज्रास्त्र संधान करिता झाला अर्कतो. तो वज्रास्त्र अति कठीण पर्वत माथे गेले भेदून. तेने घाये शतचूर्ण त्वरे झाले नगराज. पर्वत चूर्ण होता निगुती ते पाहुणे मच्छिंद्र जती. भ्रमी अस्त्र योजुनी उपरती मित्रभागी सांडली तशी. ते अस्त्र होता स्पंदनी प्रविष्ट वाजी सरुण झाला भ्रमिष्ट. सांडूने राहण्याची नित्य वाट स्पंदनने ती भलतीकडे. ते पाहुण्या द्वादश नामी ज्ञानशराच्या न उरल्या गुण उर्मी.
तेने करुणे भ्रमे प्रकामी नाशा प्रति पावतशी जैसा पेटला पावक त्यावरी सोपविले सकळ उदक मग तो रे केवी दाहक तेवी अर्का झाल्याशी की अज्ञानपण साधकाचे श्री सद्गुरु निवारित वाचे अंगे भूषण ज्ञानपणाचे बोधगुणी गोवितसे की सदनात दाटला अंधार अपार तो दीप उजाळिता होतो दूर तन्यायी श्री भास्कर ज्ञानेश्वरा प्रेरितसे तेने उडवणे भ्रमिष्टपणा सुपंत सुपंता करी गमन ते मच्छिंद्रनाथे दृष्टी पाहोण वाताकर्षण जलपत वातास्राकर्षण सबळ वायुचक्री भेदले तुंबळ मग वाजीच्यानी सारथ्याचे तेथे वेळ श्वासोश्वास राहिले आणि जो प्रत्यक्ष चंडकिरण तोही दाटला श्वासे करून वायुचक्री गेले आटून रथ उलथोनी पडेला वायुचक्राचा जाशी आधार तो आधार सुटताची सत्वर स्वर्गाहुनी उर्वीवर आदळला स्पंदन तो मैया आदळता दिव्य रथ खाली पडला श्री आदित्य स्पंदने वाजी अति होत कासा विश्वासाने परी मही पडता तेजुराशी पाळ मही पातला ती अनळ तेने दाह पाहे सकळ मही वरले उद्भिज ते पाहुणे मच्छिंद्रनाथ जलदास्र स्मरे त्वरित तेने करुणे प्रेमित जलवृष्टी होतसे परी आदित्य पडता निचेष्टित घाबरले स्वर्गदेव मग विमानयाने होणे त्वरित मच्छिंद्रापाशी पावले ब्रह्मा विष्णू आणि शिव वरुण अश्विनी कुबेर देव सुरवराळादी सकळ गंधर्व महिलागी पातले सत्यलोक तपोलोक अतळ वितळ सुतळाधिक संकटी पडला एक अर्क लागवेगी धाविनले जैसे सकळ तरोवरती चौकडोने पक्षेती तन्याये महीवरती सकळ देव उतरले मग महाराजा अक्षराब्दी जावये धावनी मच्छिंद्र धरेला हृदय मने आदित्य का न्यायी संकटे तो आयोजिला या उपरी करुणे नमस्कार विष्णू ते देत उत्तर मने महाराजा पाशुपतवीर आदित्य कुळी असे हा ऐसे असता यथार्थ वंशजाशी न पाहे हा आदित्य तस्मात वडिलांची धर्मनीत ऐसे परी असाविका बालकांचे संगोपन होय मातेने सदा रोषाची केली गवसन मग ती माता काय म्हणून लावे परी मिरवावी स्वामी सेवका मित्रमानी मग कार्य कैचेत घडोनी सदा संशयाची गवसनी उभय चित्ती मिरवितसे तस्मात राया पाशुपती नावडे आदित्या प्रती म्हणून ऐसा वैकुंठपती चर्या भागरचेला आणि कैकमम वागुत्तराशी साबरी विद्या कवित्वराशी सूर्यनामे मंत्र उपदेशी प्रसन्नासावे अर्काने या उपरी आणि काहे चोज सूर्यवंशी विजय ध्वज तो पाशुपता ते श्रीरामाज भेटवावा महाराजा ऐशे परी कामनामणी वेदिले आहे चक्रपाणे पाशुपत रायाचे प्रेमवदने गुंती पावलो भक्तीने नवरा निवास माझा काम पूर्ण ते आना मेघश्याम ऐशे बोलता योगद्रुम हरे उत्तरा स्वीकारे
म्हणे बारे योग द्रुमा जो जो काय वेधला कामा तो मिळतो तू पावशील कल्पद्रुमा परिसावध करी अर्काते बारे सूर्य नामे मंत्र जगे होतील प्रविष्ट पवित्र तै स्व कष्टाने उनी मित्र कार्य करेल लोकांचे ऐशे बोलणे चक्रपाणे करतळा कर देत वचने म्हणे बारे भास्कर मंत्रा लागुनी वरदाता झाला शे बारे तव मंत्र लोकोपकार नामस्मरणे होता नर तेनेच पातक योग भद्र सकळ जणांचे मिटतील सहज सूर्याचे वदता नाम सकळ पातके होतील भस्म तैशांत मंत्र प्रयोग उत्तम कार्या लागे दुनावेल नाम मंत्रयुक्त प्रयोग त्यावरी तव वाणी पवित्र भंग त्याही वरती वरद चांग प्रत्यक्ष दे दैवते मिरवतीला तरी 16 राशी पावले सुवर्ण जडावासी गमले आते भूषण मोला चढले मान्य केवी होईना तरी या कामा कदाळस होणार नाही महापुरुष आम्ही सर्व देत तव वचनास उतरलो आहो महाराजा वीरभद्राचे सम्रांगणी आणि नागपत्र अश्वत्थ स्थानी तू ते पुणे वरद पाणी तुष्ट केले आधीच तरी आता संशय सर्व सांडून अर्का जीववावे याची रीती देव आघवे गौरविती मच्छिंद्रा जैसे का चंद्रांबुसाठी न्याळीती चकोर पाठी तेवी जगलोचना दिठी सकळ देव गौरविते मच्छिंद्र म्हणे पाशुपतराया आदिदावीन रामकाया तेव्हाची समाधान तरी राया मम चित्तांतो संगी ऐशा ऐकता मच्छिंद्रवाणी सौमित्रासह सगुणी प्रकट झाला कोदंड पाणी दशरथ तनय महाराजा मग राममूर्ती प्रकट होता शिवाशी आनंददार वाटला चित्ता आणि राया पाशुपता आनंद सरिता उंच बळली मच्छिंद्र देखता कोदंड पाणी भावे मस्तक ओपिले चरणी राम प्रेमे धरुणी वक्षस्थानी मच्छिंद्रनाथा कवळीला पाशुपतराव भाविक पूर्ण तोही बंदी श्रीराम तोही वंदी श्रीरामचरण रामे त्या ते हृदय धरुण धन्यवंश म्हणतसे यावरी मच्छिंद्र जोडोनी दोन्ही हस्त नम्रोत्तरी स्तवनी रघुनाथ गौरवने रामा बोलत हे रघुत्तमा महाराजा तव नामे अनंत असती तेवी त्यात भाविक पूर्ण तोही वंदी सामचरण रामे त्या ते हृदय धरुण धन्यवंश म्हणतसे यावरी मच्छिंद्र जोडो दोन्ही हस्त नम्रोत्तरी स्तवनी रघुनाथ गौरवनी रामा बोलत हे रघुत्तमा महाराजा तव नामे अनंतास्ती तेवी त्यात न राम नाम गंगा वस्ती सर्वात श्रेष्ठ सीतापती ग्रंथा माझे निवेदिले त्याही ग्रंथा नाही मिती परी तव नामे शुभ शुभ ते असती तेवी माझ्या कवित्वा प्रती वदन पात्रे विराजजे साबरी विद्येचे अपार वचन मंत्र प्रयोगी कवित्व पूर्ण जेतेल तुझे नाम तेथे कार्य करावे समग्रत्वा तव नामे होता मंत्रोच्चार ते त्वा कार्य करावे समग्र लवकर
तरी प्रांजळ चित्ती देवी कर सम करी उपावा चित्ती असेल जरी अनुमान तरी सज्ज करे का कोदंड बाण माझवोनी आता समरंगण नृत्य करू रणांगणी श्रीराम म्हणे मच्छिंद्रायक तू ती देवांचा वरदायक श्री दत्तात्रेय प्रतापार्क अवतार तिघा देवांचा आणि नरसी अवतार पूर्ण ब्रह्म ते तुझ वश आहेत योग द्रुमा तेथे मी का नसावे सायार्थ कामा साह्य असो तुझा आता तुझ्या मंत्री माझे स्मरण होताची कार्य करीन बावन विरात सबळ आचरण मंत्रप्रयोगी दावीन मी ऐशी वधुनी वरदवाणी भाष देत मच्छिंद्र पाणी मग म्हणे हे योग धामी मज तुझा ऐक्यशी की तू विष्णूचा अवतार जो कविनारायण माथोर तस्मात तुझे शरीर ऐक्यत्वाशे या लोकी ऐशे बोलूने कौसल्या सुत धन्य म्हणून ग्रीवा तू कवित यावरे बोले सावधादित्य वेगे करीत पोराया एक मित्रा वाचुने धरणी झाल्याशे दिनवानी तरी योगेंद्रा सुखधामी मम पूर्वजा मिरविका मही पडला अंधकार देव त्रास पावले समग्र सकळ जगाचा व्यवहार खोळंबला तपोराया असे ऐशे ग्लाने सुडाळ वचन ऐशे ग्लानी सुडाळ वचन श्रीराम मुखी ऐकोण ते मच्छिंद्र हृदय अपार भूषण चित्तशक्ती ते मिरविले वातयुक्त अस्त्रपूर्ण मुखी जल्पता मच्छिंद्र योगी जन मग सुटी पावो निवाताकर्षण सुखी केला दित्य तो मग सावध होणे मही बैसत दाही दिशा न्याळीत तो अपार दृष्टी देखुनी दैवते सकळा लागी पाचारी सकळ दैवती जाऊने तेथ नमिला महाराज प्रतापादित्य यावरी विष्णू लागी पुसत क्षत्रिय को नाहीसा आहे की वासना पुन्हा परतून हरू पाहत श्याम कर्ण धन्य प्रतापी प्रताप घन आजे दावे कामज कारणे तरी ऐशे प्रतिज्ञे लागुण की युगान युगी असे प्रसन्न तरी तयाचे मुखमंडन मज भेटी ते आनावे मग मच्छिंद्रा ते देव पाचारिती की तुझ बोलावी तसे गबसती मग चंद्रास्त्र जल्पुने उक्ती दर्शना जात मच्छिंद्र मित्रदाहक तो अति सबळ म्हणून चंद्रास्त्र जपला मच्छिंद्र बाळ ते मागे पुढे परमशीतळ चंद्राश्री मिरवी तसे त्यात जलदास्त्राचा वर्षाव होणे होत शीतल ठाव ऐशे योजुनी सविताराव जाऊन या नमीला सर्वा ते देखुनी मच्छिंद्रनाथ धन्य धन्य ऐशे म्हणत कवण नामे असे पुसत ग्रामधाम जन्मादे मग विष्णूने मुळापासून कथा नामधामादि सांगितले वार्ता कवी नारायण महिवरता मच्छिंद्रनाथ मिरवितसे एरी म्हणे माझा अंश नवनारायण अस्ति महिस तयांचा अवतार शुभामास चांगुलपणे वाटला हा तरी बारे मच्छिंद्रनाथा कवन कामणे वेदली व्यथा ते मज वधुनी वरदामृता प्राशन करे महाराजा कृत त्रेता द्वापार युग गेले
पर्यायशे नाही केले. धन्य तुझा प्रताप असे विपुल, धन्य गुरु तुझा तो. एरू बोले कर जोडोनी, मम वेदले कामना मनी. साबरी विद्या कवित्व करणी, कृपा करुणे दाविली. परित्याते वरदा पुला, असावायशे वाटते मनाला. तरी कृपा करुणे वर त्याला, दिदला पाहिजे महाराजा. मंत्रप्रयोगी तुझे स्मरण, होता व्हावे दृश्यमान. जगाचे कार्य मंत्र साधन, स्वकष्टाने मिरवावे. ऐशा ऐकता मच्छिंद्रवाणी, अवश्य म्हणे वासर म्हणे. मंत्रप्रयोगी स्वयेऊने, कार्य करेन जगाचे. ऐसे वदोनी जगलोचनी, भाष देत करतळ वचने. यावरे पाशुपतराया बोलावनी, चरणावरी घातला. सूर्यवंशी वीर्य प्रवाह, वंशमालिका सगुण सर्व. तुष्ट केला सविता राव, मच्छिंद्राने ते समयी. वंशमालिका ऐशी ऐकून, संतुष्ट झाला सविता नारायण. मग आपुला सिद्ध करुणी शंदन, वात चक्रावानी. एरीकडे सकळ देव, विमानयानी गेले सर्व. आपुलाले स्थान पूर्व, पाते झाले ते वेळा. एरीकडे मच्छिंद्रनाथ, कृपे आव्हानुने पाशुपत. निघता झाला करुणी तीर्थ, राममूर्ती वंदुनिया. आता पुढील अध्यायी कथन, चंद्रगिरी पाहिला ग्राम. तेथे गौरा तुने गोरक्ष काढून, पुन्हा तीर्थे करेल की. नरहरिवंशी धुंडी सुत, मालुहरीचा शरणांगत. पुढील अध्याये उत्तम कथेत, निवेदिल श्रोतियासी. स्वस्ती श्री भक्ती कथा सार, समंत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर, अष्टमाध्याय गूढः. श्रीकृष्णार्पणमस्तु, शुभं भवतु, श्रीरस्तु. ओम गुरुदेव दत्त दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबराय नमो. ओम नवनाथ महाराज की जय. ओम अलग निरंजन.